तर बाबांनो तुम्ही काल बघितला होता मच्छी मार्केटमध्ये आलतो, तिथं आपला ब्लॉग शेवट झाला. तिथं आपल्याला डॉगेशबाई तिथे बिन भेटलेत बघा. डॉगेशबाई कुठं जाईल तिथं असते तिथं आपली भेटायला. मच्छी बघून असं तोंडाला पाणी सुटलं की नाही विचारून नका जा. तिथनं आलो काजू तीन घ्यायला बघा, मस्तपैकी कोकम बिकम प्याला. ही आपली पुण्याची भाऊबंद सगळी गाठ पडली, फॅन लोक आपली सगळी टॉपची. संध्याकाळी पप्प्यानं लावड्यानं ओक्का पेटवला, मस्तपैकी मशीन बिशीन सगळं रांडाचा सगळं गोळा करून घेऊन आलता. एक नंबर पेट्रोल बघा, गाज 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 ओढलो बघा, एक नंबर टॉपचा असे. मग काय खंब्या बिन अंड्याला मस्तपैकी कुठला अंड्याला काय माहीत नाही, मस्तपैकी नियोजन लावलं, पूर्ण डोकं जाम झालं बघा. बांगडा थाळी मागवलेली एक नंबर टॉपची अशी, मस्तपैकी सुट्टी दिली नाही हान की बडू. सकाळी उठलो झोपेत नाही, बोरी बिस्तारा पसारा सगळा गुंडाळा बघा. आणि आम्ही चालवलो एक ठिकाणी फिरायला. तर तुम्हाला सांगतो कुठं चालू. त्याच्या आधी आम्ही मस्तपैकी वडापाव खाला नाश्त्याला, आणि आम्ही इकडे चाललेलो बघा फिरायला कुणकेश्वरला. रस्त्यामध्ये ही खाडी लागली, मस्तपैकी जरा व्हिडिओ काढलो बघा, शूट तीन मारलो बघा. मग काय मस्तपैकी पोचलो बघा आम्ही इथं कुणकेश्वरमध्ये. समुद्राच्या कडेला मस्तपैकी महादेवाचे मंदिर आहे. ह्या जगात दोन ठिकाणी सुख मिळते, एक काश्मीरमध्ये एक कोकणामध्ये. विषय नाही, टॉपचा विषय. मंदिरात गेलो बघा, दर्शन तीन करून आलो बघा. आणि ही भैरवनाथाचं मंदिर आहे मस्तपैकी. आतमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण सागवानाचं कसली डिझाईन एक नंबर भारी केली होती. मग काय तिथनं निघलो बघा, कोल्हापूरच्या रस्त्याला लागलो आम्ही. तर्यामध्ये पोचलो बघा, बेर घेतली, करो घाट चढून वर आलो बघा. इकडे आमची नाटकं चालू झाली मस्तपैकी. बेर पिऊन मस्तपैकी मित्रांच्यात राहायचं, कधी पण घरात बसून राहायचं नाही हो, कधीतरी एन्जॉय पाहिजे. काम आयुष्याला काम लागलेलं आहे, मस्तपैकी एन्जॉय करायला लागतो. सजन होंगे मेरी दुआ हो लंबी घरी सगळ्या बायका बसत असत हो, आपण गडी माणूस आहे. तिच्या आईची गाण हान की बडू धुरा उडू. पैसे बी कमवायचं, पैसे बी उडवायचं. तुम्ही पण असं मस्तपैकी पैसे कमवा, मस्तपैकी एन्जॉय करावं. लाईफ एकदाच असते. मग काय आम्ही जेवायला थांबलो बघा इथं साळवण पास करून. एक नंबर टॉपचा असं जेवण दिलं तर मांसाहारीमध्ये. आम्ही दही खरडावर दणका दिला एक नंबर टॉपचा. तिथनं निघलो बघा, शेवटचा स्टॉप आपल्या पप्प्याच्या पंपात आलो, सुदर्शन पप्प्याच्या दुकानापाशी. गाडीवरनं उतरलो बघा, आपलं पार्सल आलतो MR मोबाईल केअरमधनं पुण्यातनं. पार्सल आपलं एक असं होतं की आपल्याला माईक लागणार होता, आणि MR मोबाईल शॉपी पुणे त्याच्याकडनं भावानं आपल्याला पुण्यातनं इकडे लावून दिलं पार्सल. आणि गावात पोचल्या आपल्याला इथं पार्सल मिळालं होतं. मग काय आपल्या हॉटेलवर आलो बघा, तिथं हे महाराज आले होते बाबामाचे, त्यांच्यातर्फे हॉटेलला आरती दिन केली बघा. तुम्ही काय असं समजू नका दारू बिरू पिऊन मटण खाऊन इकडं आरती करायला, तसं काय मनात पाप ठेवायचं नसते, आणि मनात पाप ठेवत बी नाही आम्ही. तर बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा, तर लाईक शेअर कमेंट फॉलो करा.